नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील कामगार महाराष्ट्र इमारत बांधकामाचे नूतनीकरण आता होणार आहे निशुल्क. तर चला व्हिडिओ सुरुवात करूया. इमारत व इतर बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण करण्याकरिता भरावयाची नोंदणी नूतनीकरण फ्री निशुल्क करण्याबाबत मित्रांनो, आता जे पहिले काही पैसे लागत होते तर आता महाराष्ट्र सरकारने आता निशुल्कपणे फ्री नोंदणी नूतनीकरण करण्यात आलेलं आहे. राज्यातील इमारत व इतर बांधकाम क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कामगाराची मंडळामार्फत नोंदणी व नूतनीकरण करण्यात येते. मंडळाकडे जमा होणाऱ्या उपकरणाच्या निधीतून मंडळामार्फत नोंदित सक्रिय जीवित बांधकाम कामगाराकरिता 29 विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. सदर योजनांची शैक्षणिक सहाय्य योजना, आरोग्य विषय योजना, आर्थिक सहाय्य योजना, सामाजिक सुरक्षा व अन्य या प्रकारांत वर्गवारी करण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, सन 2020 पासून बांधकाम कामगाराची नोंदणी नूतनीकरण व लाभ वाटप ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर केली जात आहे. उक्त विधिनियमातील तरतुदीनुसार यापूर्वी इमारत व इतर बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी मंडळाकडे करण्यासाठी नोंदणी शुल्क 25 इतके निर्धारित करण्यात आले होते. तदनंतर शासनाच्या संदर्भीय क्रमांक 1 येथील पात्रतेने बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण करण्याबाबतच्या शुल्काच्या रकमेत बदल करून सदर शुल्काची रक्कम ₹1 करण्यात आली होती. सद्यस्थितीत महाराष्ट्र शासन व इतर बांधकाम कामगाराच्या कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी होणाऱ्या बांधकाम कामगाराची नोंदणी व नूतनीकरण शुल्क माफ करण्याबाबत मंडळाच्या दिनांक 6/3/2025 रोजच्या बैठकीत ठरावात पारित करण्यात आला आहे. तर मित्रांनो, आता जे पहिले काही ₹25 लागत होते तर आता निशुल्कपणे म्हणजे ते फ्रीमध्ये करण्यात आलेलं आहे. शासन निर्णय काय आहे ते बघू मित्रांनो. इतर व इमारत बांधकाम रोजगार विनिमय व सेवा शर्ती अधिनियम 1996 मधील कलम 1262 मधील तरतूद इमारत व बांधकाम क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे नोंदणी नूतनीकरण भरण्याकरिता नोंदणी नूतनीकरण फ्री नोंदणी शुल्क निशुल्क करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.